साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर झाले. देविदास सौदागर यांच्या उसवण कादंबरीचा गौरव हा करण्यात आलाय. उसवण कादंबरीला युवा पुरस्कार जाहीर झालेला आहे. आताची मोठी बातमी आता येत आहे. धाराशिवमधील तुळजापूर येथील देविदास सौदागर यांना उसवण या कादंबरीसाठी साहित्य क्षेत्रात मानाचा समजला जाणारा साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झालाय. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत टेलरिंगचे काम करत सौदागर यांनी आपला लेखनाचा छंद जोपासत दर्जेदार साहित्याची निर्मिती केली. रेडीमेड कंपन्यांच्या काळात असणाऱ्या टेलरिंग काम करणाऱ्या तरुणाच्या जीवनाची कशी उसवण होते हे या कादंबरीतून सौदागर यांनी अधोरेखित केलंय. हा पुरस्कार जाहीर झाल्यानं सौदागर यांचा कुटुंबातील सदस्यांनी त्यांचं अभिनंदन केलं, तर महिलांनी देखील औक्षण केलंय. देशातील 24 भाषांमधील साहित्याला हा मानाचा पुरस्कार देण्यात आलाय. त्यामुळं यांचं सर्वत्र आता कौतुक आहे. धाराशिवच्या तुळजापूर येथील देविदास सौदागर यांना उसवण या कादंबरीसाठी साहित्य क्षेत्रात मानाचा समजला जाणारा साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झालाय. मला खूप आनंद होत आहे त्या पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल. माझ्या अनेक मित्रांचे फोन मेसेजेस मला येत आहेत. मी स्वतः टेलर काम करतो, वडीलही टेलर काम करतात. टेलर कामाचीच गोष्ट सांगणारी ही कादंबरी आहे. पारंपरिक व्यवसाय बंद पडून इतर व्यवसायाकडे वळत असतानाचा मधला संक्रमण काळ पकडू बघणारी ही कादंबरी आहे. रेडीमेड कपड्यांची चलती वाढल्यामुळे पारंपरिक शिवणकाम करणाऱ्या माणसांची कशी उपासमार होत आहेत, त्यांना कसे गरिबीचे चटके सहन करावे लागत आहेत, याचं ह्या कादंबरीमध्ये चित्रण आलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.